की जय. आवाज तरी आता साधारण आणि चांगू ऐसा कैसेनिपा कल्पावा विभागू वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान गणरायांचा उत्सव सुरू आहे आणि गणरायांच्या या सुंदर अशा विग्रहासमोर आपल्याला ही प्रवचनरूपी सेवा करण्याचा योग दरवर्षी प्राप्त होतो. गणरायांचं भौतिक स्वरूप, दैविक स्वरूप आणि आध्यात्मिक स्वरूप या तिन्ही स्वरूपाचं वर्णन आपण संत वाङ्मयामध्ये पाहत असतो. प्रत्येक ठिकाणी गणरायांच्या या तीन स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. अथर्व शीर्षामध्ये सुद्धा 13-14 खंड आहेत. त्या खंडामध्ये काही खंडामध्ये गणरायांच्या भौतिक स्वरूपाचं वर्णन आहे, काही खंडामध्ये गणरायांच्या दैविक स्वरूपाचं वर्णन आहे आणि शेवटचे काही खंड आहेत त्याच्यामध्ये आध्यात्मिक स्वरूपाचं वर्णन गणरायांचं केलेलं आहे. आपल्याला ध्यान करण्याकरता गणरायांचं भौतिक स्वरूप आहे, त्याने आपण ध्यान केल्यानंतर गणरायांच्या कृपेच्या द्वारे आपल्याला दैविक आणि आध्यात्मिक त्या स्वरूपाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. भौतिक स्वरूपामध्ये सुद्धा बालगणपतीचं ध्यान बहुतेक सर्व साधू संतांनी केलेलं आहे. आरतीचं काल आपण चरण म्हटलं, त्याच्यामध्ये लंबोदर पीतांबर फणीवर बंधना किंवा वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना असं वर्णन केलं आहे. गणपती बाप्पाची सरळसुद्धा सोंड आहे आणि वाकडीसुद्धा सोंड आहे. काही ठिकाणी पाहिलं तर गणपती बाप्पा सरळ सोंडेचे दिसून येतात आणि काही ठिकाणी आपल्याला वक्रतुंड गणपतीसुद्धा दिसून येतात. सरळ सोंड कोणाकरता आहे? जे सरळ आहेत त्यांना सरळ सोंड आहे आणि जे वाकडे वागणारे असतील त्यांच्याकरता मात्र गणपती बाप्पा शासक आहेत, वक्रतुंड आहेत. नाथ महाराजांची ओवी आहे मला वाटतं, तया लागी तू वक्रतुंड. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांचं हे आध्यात्मिक स्वरूप आपलं भौतिक स्वरूप आहे. गणपती बाप्पांच्या दैविक स्वरूपाचं वर्णन करताना कोणतंही कार्य असेल तर कार्याच्या आरंभी गणपती बाप्पांचं स्मरण केलं तर ते कार्य सफल होतं. काल आपण एक कथा पाहिली त्रिपुरासुरांची. तसं भागवतामध्ये सुद्धा देव आणि दानवांनी मंथन केलं. मंथन करत असताना भगवान गणेश्वरांचं स्मरण केलं नाही आणि त्याच्यामुळे तो मंद्राचल पर्वत असा खाली खाली जायला लागला. त्यामुळे मंथन होत नव्हतं. मग पुन्हा भगवंताच्या लक्षात आलं की गणपतीचं स्मरण राहिल्यामुळे हा मंद्राचल खाली खाली जात आहे. गणपतीचं स्मरणपूर्वक भगवंताने त्या ठिकाणी कश्यप अवतार धारण केला, कासवाचं रूप धारण केलं आणि गणपतीच्या अध्यात्म स्वरूपाचं वर्णन अनेक ठिकाणी सर्व संतांनी केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे, विश्वविकासित मुद्रा तया सोडवी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. कितव्या अध्याय ते? मला 17वा. विश्वविकासित मुद्रा तया सोडवी तुझी योग निद्रा. हे विश्व जे आहे या विश्वाची विकसित असलेली मुद्रा
या मुद्रेतून जर आपल्याला सुटायचं असेल, या विश्वामध्ये असलेलं जे काही भेद आहेत, सुखदुःख आहेत, रागद्वेष आहे, याच्यातून आपल्याला सुटायचं असेल ज्ञानोबाराय म्हणतात, अगापै पंडुक मरा येता स्वरूपाच्या घरा करी तसे आडवारा विश्वा भासू जो. हा विश्वाचा भास जो आहे, विश्वाची मुद्रा जी आहे, हे आपल्याला स्वरूपामध्ये येत असताना आडसर निर्माण करते. आणि ही विश्वविकासित मुद्रा जी आहे, या मुद्रेतून जर सुटायचं असेल तर या सोडवी तुझी योग निद्रा, भगवंताची योग निद्रा आहे. म्हणजे भगवान परमात्मा जेव्हा योगनिद्रेत जातात तेव्हा हे सगळं विश्व त्याचा प्रलय करून टाकतात. केवळ भगवान परमात्मा शिल्लक राहतात. म्हणून आपल्याही जीवनामध्ये जर केवळ भगवान परमात्मा शिल्लक राहावा असं वाटत असेल तर आपण गणपती बाप्पाचं स्मरण केलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, आमचे गणपती बाप्पा म्हणजे आमचे निवृत्तीनाथ महाराज आहेत. कारण ज्यांच्या कृपेने ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. म्हणजे अशा गणरायांना वंदन करून आपण आपल्या मूळ विषयाकडे या ठिकाणी वळूया. 10व्या अध्यायाचा विषय सुरू आहे आणि 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून आपल्या दिव्य विभूती सांगतात. आणि सांगत सांगत आता शेवटी भगवंतांनी उपसंहार केलेला आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, या सगळ्या विभूती जाणून काय उपयोग होणार आहे? किती जरी विभूती जाणल्यास तरी जाणायच्या शिल्लक राहतील. मग माझ्या तू शुद्ध स्वरूपाला जर जाणलंस तर मग सगळ्या विभूती जाणत बसायची गरज नाही. एक सोनं जाणलं तर मग अलंकार वेगवेगळे जाणायची गरज पडत नाही. एक परमात्म्याला जाणलं तर जगातला सगळं जाणायची गरज पडत नाही. म्हणून तू आता माझ्या शुद्ध स्वरूपाला जाणून घे. आणि माझं शुद्ध स्वरूप आहे, त्या शुद्ध स्वरूपामध्ये सामान्य विशेष असा कुठल्याही प्रकारचा भेद पाहणं म्हणजे महादोषच आहे, असं कालच्या ओळीमध्ये झालं. तेच पुढे तोच विषय पुढे मांडतात. तरी आता साधारण आणि चांगू ऐसा कैसेनी पा कल्पावा विभागू वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा. अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, असं शुद्ध स्वरूप असताना, निर्विशेष असलेलं माझं स्वरूप असताना, त्या स्वरूपाच्या संबंधाने ही विभूती साधारण आहे, ही विभूती चांगली आहे. तरी आता साधारण आणि चांगू ऐसा का कैसेनी पा कल्पावा विभागू, अशी विभागाची कल्पना कशी करता येईल? कारण शुद्ध स्वरूप एकच आहे, ते व्यापक आहे. आणि या व्यापकामध्ये ह्या वेगवेगळ्या विभूती मी जरी तुला सांगितलेल्या असल्या तरी ध्यान करण्याकरता याचा उपयोग आहे. पण या विभूतीमध्ये ही चांगली आहे, ही वाईट आहे, ही साधारण आहे, विशेष आहे, अशी कल्पना जी आहे कशी केली जाऊ शकते? वास्तविक पाहता मूळ स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा विभाग नाही आहे. मूळ स्वरूप एकच आहे. विभूतींची सुद्धा भगवंताच्या ठिकाणी केलेली काय आहे? कल्पनाच आहे. उपाधीच्या दृष्टीने त्या विभूती आहेत. शुद्ध स्वरूप मात्र एकच आहे, नित्य आहे. म्हणून या माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ऐसा कैसे निपा कल्पावा विभागो वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा. आणि विना तू त्या ठिकाणी जर नाही म्हणायला लागला, नाही ही चांगली विभूती आहे, ही वाईट विभूती आहे, ही श्रेष्ठ आहे, ही कनिष्ठ आहे, साधारण आहे, श्रेष्ठ आहे, तर विनाकारण त्या ठिकाणी आपल्या बुद्धीने
भगवान परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी भेदाचा डाग लागतो किंवा लेप लागतो. शुद्ध स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारे भेद नाही आहे. शुद्ध स्वरूप जे आहे ते एक आहे, व्यापक आहे, नित्य आहे. आणि असं व्यापक स्वरूप असताना त्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी याच्याकरता ह्या विभूती सांगितल्या. हा भेद जो सांगितलेला आहे तो भेदाकरता सांगितलाय का अभेदाकडे जाण्याकरता सांगितलाय? अभेदाकडे जायचं आहे. म्हणून माझ्या या शुद्ध स्वरूपामध्ये जर एखादा मनुष्य ही विभूती चांगली आहे आणि ही विभूती साधारण आहे असं म्हणू लागला तर त्याने त्या माझ्या शुद्ध स्वरूपामध्ये भेदाची कल्पना केली आणि आपल्या बुद्धीने भेदाचा लेप किंवा डाग मला लावला असं होईल. मग एक असताना ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नसताना विनाकारण या विभूतीमध्ये चांगलं विशेष अशी कल्पना करून माझ्या शुद्ध स्वरूपामध्ये भेदाचा लेप किंवा डाग कोणी लावू नये. मी सांगताना जरी तुला या विभूती सगळ्या सांगितल्या असल्या, वेगळ्या सांगितल्या असल्या तरी सुद्धा याच्यामध्ये भेद सांगण्यात तात्पर्य नाही. तर त्याचं ध्यान करत करत तुला माझं जे मूळ स्वरूप आहे हे प्राप्त व्हावं हे तात्पर्य आहे. वाया आपुलिये मती वंगू भेदाचा लावावा. म्हणून तू हे सगळं लक्षात घे आणि याच्यामध्ये असलेली भेदाची कल्पना सोडून दे, श्रेष्ठ कनिष्ठ भाव सोडून दे आणि निर्विशेष असलेलं जे माझं स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे ते तू जाणून घे. वास्तविक पाहता स्वरूपाच्या ठिकाणी भेदाची जी आहे ती सर्व कल्पना आहे. एकच परमात्मा असताना त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगत, जीव, ईश्वर हे सगळे भेद निर्माण झाले. ते कशाने झाले? कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेते. उपाधीमुळे झालेला आहे ना. तेची कल्पिती प्रकृती पुरे, तरी भूतभासू आधीची सरे, मग स्वरूप उरे एक सरे निखिळ माझे. निखिळ स्वरूप जे आहे, कल्पनेची सांज जे लोपे, तरी शुद्धचे आहे स्वरूपे. शंका जात खेवो लोपे सापपन माळेचे. आहे पडलेली दोरी किंवा माळा आणि त्याच्यावर 2-4 माणसं गेली त्या रस्त्याने, मग त्याच्यावर प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी भासलं. एकाला त्याच्यावर दोरी पडलेली आहे पण त्या दोरीवर एकाला फुलांची माळ दिसली. म्हटलं मंदिरातून जाताना कोणाचा तरी हार पडलाय तिथे. दुसरा जो होता त्याला काय दिसला? साप दिसला. एकाला फुलाची माळ दिसली, एकाला साप दिसला. एक जण म्हटला नाही नाही अहो संध्याकाळची वेळ आहे, शेतकरी बैल घेऊन गेला असेल आणि बैलांनी त्या ठिकाणी लघुशंका केली असेल. एक जण म्हणला नाही नाही अहो ते लहान मुलं खेळतात ना, त्या खेळता खेळता त्या मुलांनी ओढलेल्या रेषा असतील. आता आहे काय तिथे? दोरी आहे, पण त्या एकाच दोरीवर भिन्न भिन्न कल्पना निर्माण झाल्या. कोण म्हणतंय फुलांची माळ आहे, कोण म्हणतंय साप आहे. फुलांची माळ आहे त्याला सुगंध यायला लागला त्या रस्त्याने जाताना. साप आहे त्याला भीती वाटली. भूरेषा आहे असं त्या वाटलं, त्यांनी उपेक्षा बुद्धी केली. अनेक कल्पना निर्माण झाल्या. वास्तविक पाहता आहे काय तिथे? दोरी पडलेली आहे. मग वेगवेगळ्या कल्पना निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या भावना तयार झाल्या प्रत्येकाच्या. जैसे शिंपेपण हारपे तव तव खरे होय रूपे, दोरी लपता सापे फार होय जे. दोरी लपली की साप फार होतो.
त्याप्रमाणे आहे एकच स्वरूप, पण त्या एकाच स्वरूपावर वेगवेगळ्या कल्पना केल्या जातात, वेगवेगळे भेद निर्माण होतात. आता आपल्या मनाने भेद निर्माण होणं वेगळं, पण इथे भगवंतानीच सांगितलेले भेद आहे ते. पण हे भेद जे सांगितलेत ह्या जरी कल्पना असल्या तरी यांना संवादी भ्रम असं मानतात. म्हणजे भगवंताची प्राप्ती करून देणाऱ्या या कल्पना आहेत. जीवाने केलेल्या कल्पना भगवंतापासून आपल्याला दूर करणाऱ्या आहेत. या शास्त्राने सांगितलेल्या कल्पना, देवाने सांगितलेल्या विभूती आहेत. त्यामुळे या विभूतीच्या माध्यमातून आपल्याला देवापर्यंत जाता येतं. म्हणून माझ्या वाया आपुले मती वंगू भेदाचा लावावा, एरवी तूप कासया घुसळावे, अमृत का रांधुनी अर्धे करावे, का वायुसी काय पा डावे उजवे अंग आहे. घुसळण कुठपर्यंत करावं लागतं? मंथोनी नवनीता पैसे घ्या अनंता. जोपर्यंत दूध आहे दुधाचं दही लावलं, दह्याचं घुसळण करायचंय लोणी निघण्याकरता. आता तूप तयार झालं, अहो लोणी तयार झाल्यावर सुद्धा घुसळून चालत नाही. तूप तयार झालं, पार कडवलं लोणी, घरी तूप आणलं, तो मला जरा तूप घुसळून घ्या, कारण शुद्ध आहे की नाही माहिती नाही. तूप घुसळायची गरज आहे का? काही नाही घुसळायची गरज. तसं माझं जे शुद्ध स्वरूप आहे त्या शुद्ध स्वरूपामध्ये आता पुन्हा हे साधारण आहे, विशेष आहे, हे श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे, हे म्हणजे तूप घुसळणं आहे. एकदा शुद्ध स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग काय घुसळायची गरज नाही, विचार सुद्धा करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. असं हे शुद्ध स्वरूप आहे. तैसे क्रिया कीर नस आहे, तरी अद्वैती भक्तीचे आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. तृप्ती झाली जैसी साधने सरेती आपैसी, देखा आत्मतुष्टी तैशी क्रिया नाही. म्हणून माझं जे व्यापक स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये कोणत्याही क्रिया नाहीत, कोणतेही गुण नाहीत, सामान्य विशेष अशी कल्पना त्या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी कल्पना करणं, सामान्य विशेष मानणं म्हणजे तूप घुसळण्यासारखं आहे. शुद्ध स्वरूप जाणल्यानंतर मग हे करायची गरज नाही, पण शुद्ध स्वरूप जाणण्यापर्यंत हे करायचं आहे. हां, शुद्ध मिगा म्हणून असं शुद्ध स्वरूप आहे. तिथं तूप कासया घुसळावे, अमृत का रांधोनी अर्धे करावे. अमृत आहे, आपल्याला काही पाहायला मिळत नाही ते अमृत. एखाद्याला मिळालं दैवयोगाने, कोणीतरी अमृत दिलं, पण आता त्याला अमृत कसं प्यायचं हे बी माहिती पाहिजे ना. मिळालं अमृत, ते घरी आला आणि घरी आल्यानंतर पत्नीकडे त्याने अमृत दिलं आणि म्हटलं थोडा शिजवून घे. आपल्याला अमृत दिलंय, आता अमृत शिजवायची काय गरज आहे का? म्हटलं अमृत शिजवून अर्ध केलं आणि मग म्हटलं घ्यायचं. अहो अमृताचं असं आहे, चूळभर जरी अमृत असेल आणि किती अमृत असू द्या, नाना अमृताच्या सागरी जे लाहे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतली. सगळ्या अमृतात तोच गुण आहे. आणि अमृतात काय घट्टन पातळ असं आहे का?
अमृतामध्ये सगळ्या अमृतात तोच गुण असतो, म्हणून त्याला शिजवून अर्ध करायची काही गरज नाही. अमृत शिजवायला जर लागला तर समजायचं याला अमृत म्हणजे काही कळलंच नाही. त्याप्रमाणे आता भगवान परमात्मा अमृतासारखा आहे, भगवान परमात्मा तुपासारखा आहे. तूप म्हणजे आता सगळं सार घुसळून बिसळून काढल्यावर सगळं सार म्हणजे परमात्मा. शुद्ध स्वरूप जे आहे, व्यापक स्वरूप जे आहे, जिथे कुठला भेद नाही, जिथे कुठला विभाग नाही, असं केवळ स्वरूप जे आहे ते परमात्मा आहे. त्यामुळे आता तिथं घुसळू नका, त्याच्यात सामान्य विशेष असा भाव कल्पू नका. शुद्ध परमात्मा म्हणजे अमृतासारखा आहे. अमृताची उपमा इथे परमात्म्याला दिली, कारण जसं अमृत मृतही जीवितल आहे अमृत सिद्धी. हां, जीवितल आहे अमृत सिद्धी. अमृताचा लेश दैव गुणी. अमृताचा लेश दैव गुण पाहिजे. ओवी मुख दैवगुणाने जरी अमृताचा लेश पडला त्याच्या तोंडात तरी तो जिवंत होतो. मग असं अमृत प्राप्त झाले. असं परमात्म्याला अमृत का म्हटलं? अमृत स्वरूप जिथे मरण नाहीये, स्वप्ने मृत्यूकथा, अमृत नायके काने मृत्यूकथा, तसं परमात्म्याचं स्वरूप आहे तिथे मरण नाही. परमात्म्याचं स्वरूप आहे तिथे अज्ञान नाही. परमात्म्याचं स्वरूप आहे तिथे दुःख नाही. असं असलेलं अमृत प्राप्त झाल्यानंतर मी तुला अमृत दिलंय आणि परत जर आता तू म्हणायला लागला नाही विभूती सांगा आणि त्यातले श्रेष्ठ सांगा, कनिष्ठ सांगा, या अमृताला परत शिजवून अर्ध करण्यासारखं आहे. मी सांगणं किंवा तू सांगणं सुद्धा. हां, फिलवदा आणि का सारिखा बहु असू जैसा न जोडे परिवशू अमृताचा लेश दैवगुणी. म्हणून आता हे अमृत तुला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये जी विभूती सांगितली ती अमृत आहे. भगवंताचं जे व्यापक स्वरूप आहे ते अमृत आहे. आणि आता परत तू जर म्हटलं नाही मला थोडंसं ते सांगा हे सांगा, तर मग ते अमृत शिजवल्यासारखं होईल. शिजवून घ्यायची काय गरज नाही. आता शुद्ध अमृत घे. पै सूर्य बिंबासी पोट पाठी, पाहता नासेला आपुली दिठी, तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही. हां, राहिली का? हां, हा गा वायू शिकाय पाठ डावे उजवे अंग आहे. वरच्याच अमृत का रांधोने अर्धे करावे का, हा गा वायूशी काय पाठ डावे उजवे अंग आहे. वारा जो आहे त्या वाऱ्याला काय डावं आणि उजवं अंग आहे का? का नाही? वाऱ्याला डावं आणि उजवं अंग का नाही? वारा व्यापक आहे. जे परिच्छिन्न पदार्थ असतो माझ्यासमोर हा खांब आहे, आता ह्याला उजवं अंग आहे डावं अंग आहे. तर या ठिकाणी असलेला जो वारा आहे याला काय उजवं आणि डावं अंग आहे? उजवं डावं हे जे आहे आपल्या शरीराच्या दृष्टीने आपण म्हणतो. तसं पाहायला गेलं तर उजवं डावं ह्या कल्पना आहेत. पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा कुठून सुरू होतात? सापेक्ष कल्पना आहेत. आता मी पूर्वेला बसलोय का पश्चिमेला बसलोय? माझं तोंड पूर्वेला आहे का पश्चिमेला आहे? तसं पाहायला गेलं तर इकडून पाहिलं तर पूर्वेला आहे. हां, माझं तोंड पश्चिमेला आहे, इकडं पूर्व दिशा आहे. पण देवाच्या दृष्टीने जर मी पाहिलं, मी देवाच्या समोर बसलोय, मी देवाच्या पूर्वेला का पश्चिमेला? देवाच्या मी पूर्वेला आहे.
कुठली ओवी? उखा, उभा, मागे पाठीशी, म्हणून पाठीमोरे म्हणावे तुम्हाशी. सन्मुख विनमुख जगेशी न घडे तुझं. देवाला सन्मुख नाही, विनमुख नाही. पाठीपोट नाही अर्जुना, सर्वांगी असे. काय असतं, परिच्छिन्न वस्तू असेल तर त्याच्यामध्ये मागे पुढे आत बाहेर म्हणता येतं. आपल्याला समजावं याच्याकरता ते म्हटलंय. पण तात्विक दृष्टीने जर पाहिलं, खऱ्या दृष्टीने पाहिलं तर देवाच्या शुद्ध स्वरूपात आत नाही, बाहेर नाही, खाली नाही, वर नाही, कारण सर्वत्र तोच आहे, व्यापक आहे. म्हणून खागा वायूशी काय डावे उजवे अंग आहे का? वायूला काही डावं अंग आहे आणि उजवं अंग आहे? नाही, वायू सर्वत्र आहे. त्याप्रमाणे माझ्या ह्या सगळ्या ज्या विभूती आहेत याच्यामध्ये ही चांगली आहे आणि ही वाईट आहे म्हणता येत नाही. ही श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे असं म्हणता येत. सगळं मीच आहे, जे काही सर्व मी म्हणून, सर्वच मी आहे. आणि त्यामुळे औपाधिक दृष्टीने, व्यावहारिक दृष्टीने ध्यानाकरता वेगवेगळे असतील, पण तात्विक दृष्टीने मात्र याच्यामध्ये भेद करता येत नाही. पै सूर्यबिंबाशी पोटपाटी, पाहता नासेल आपुली दिठी, तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही. पै सूर्यबिंबाशी पोटपाटी, पाहता आपली दिठी नासेल. सूर्याचं बिंब आहे, त्या सूर्यबिंबाचं पोट आणि पाठ पाहायला गेला. पोटही पाहता येत नाही, पाठही पाहता येत नाही. आणि जर एखादा म्हटला पाहायचंय तर काय होईल? नासेल आपुली दिठी, आपली दृष्टी नष्ट होईल. हनुमंतराय जन्मले त्यांना ते भूक लागली, त्यांना असं वाटलं ते चांगलं फळ दिसतंय लाल लाल पिकलेलं, तेच खाऊन टाकू. मग हनुमंतरायाने ते फळ खाण्याकरता सूर्य नावाचं फळ उड्डाण भरलं, गेले जवळ. पण गेल्यानंतर त्या ठिकाणी इंद्रदेवाने ते वज्र मारलं का? पुढे गेल्यानंतर शिल्लक राहणार नाहीत. ते संपत्ती आणि त्यांचा भाऊ जटायू, ते दोघे गेले होते सूर्याजवळ. पंख जोडून संपत्ती तिथं खाली पडला. तसं सूर्याला आपण जर पाहायला गेलो, सूर्याचं पाठी आणि पोट पाहायला एखादा मनुष्य गेला, अहो तिथं जायची गरज नाही. इथून आपण पाहायला लागलो, सारखं जर सूर्याकडे पाहिलं तर आपलं दृष्टी जाण्याची शक्यता आहे. आपले डोळे जातील. सूर्याची पाठही दिसणार नाही आणि पोटही दिसणार नाही. आपले डोळे गेल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय बोलतात, पै सूर्यबिंबाशी पोटपाटी, पाहता नासेल आपुली दिठी, तेवी त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही. माझं जे शुद्ध स्वरूप आहे त्या शुद्ध स्वरूपामध्ये सामान्य आणि विशेष अशी गोष्ट नाही. कारण सामान्य आणि विशेष जे आहे ते परिच्छिन्नामध्ये असतं. सामान्य विशेष हे गुण आहेत. सामान्य कशाला म्हणतात? जातीला सामान्य म्हणतात. एकच पदार्थ सगळीकडे असणं त्याला सामान्य म्हणतात. आणि एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती. आता उदाहरणार्थ अनेक पशु आहेत, त्या सगळ्या पशुमध्ये एक पशुत्व नावाची जात आहे. सगळ्या गायी एकसारख्या आहेत म्हणून गाय हे त्याच्यामध्ये सामान्य असलेलं रूप आहे. गोत्व सामान्य आहे, परंतु प्रत्येक गायीची विशेषता काय काय वेगळी असते. पण भगवंताचं जे शुद्ध स्वरूप आहे त्यामध्ये सामान्य विशेष हे भाव नाहीत. त्याचं कारण भगवंताचं जे शुद्ध स्वरूप आहे ते निरवयव आहे, व्यापक आहे,